नमस्कार, मी रुपाली जोशी, स्पेशल एज्युकेटर. आपण मागच्या दोन्ही व्हिडिओजमध्ये बघितलं की ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग फॉर ऑटिझम आणि ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग फॉर ADHD. तर त्या कशा आवश्यक आहेत, त्याच्यासाठी असलेल्या बेसिक स्किल कुठल्या गरजेच्या आहेत, तर याविषयी आपण दोन्ही व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की ADHD मूल असेल तर त्याला आधी काय येणं गरजेचं आहे, कुठल्या गोष्टीवरती काम होणं गरजेचं आहे, आणि ऑटिझम मूल असेल तर त्याच्या कुठल्या गोष्टीवरती अगोदर काम होणं गरजेचं आहे. तर याविषयी आपण माहिती घेतली होती की ADL ॲक्टिव्हिटी शिकवण्या अगोदर मुलाला कुठल्या गोष्टी येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग ADL ॲक्टिव्हिटी आपण मुलाला शिकवू, याविषयी आपण माहिती घेतली होती. तर आजच्या भागामध्ये आपण जनरली ADL ॲक्टिव्हिटी किंवा ADL स्किल कोणते आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेऊया. की आपल्याला अपेक्षित, जसं आपण म्हटलं होतं की ADL स्किलसुद्धा या एज ॲप्रोप्रिएट असतात, की वयाला अनुसरून, की 0 ते 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटाच्या मुलाकडून आपल्याला साधारणतः काय अपेक्षित आहे त्याला येणं, ADL ॲक्टिव्हिटीमध्ये कुठल्या ट्रेन होणं त्यांनी गरजेचं आहे, आवश्यक आहे, हे आपण याविषयी माहिती घेणार आहोत वगैरे. आपण मागच्या त्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपण साधारण स्किल कोणत्या आहेत त्याविषयी, एज ॲप्रोप्रिएट स्किल कुठल्या आहेत त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर आज आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत की ADL स्किल कोणत्या आहेत. तर साधारण 3 वर्ष ते वर्ष 10पर्यंत आपल्याला काय अपेक्षित आहे, मुलामध्ये कुठल्या गोष्टी येणं, ADL स्किल असणं आवश्यक आहे. तर आपल्याला अपेक्षित आहे की त्या वयामध्ये त्यांनी या गोष्टी करणं गरजेच्या आहेत ADL ट्रेनिंगमध्ये. तर साधारणतः आपण बघतो मूल की बऱ्याच वेळा मूल चावून खात नाही, तर चावून खाणे हे पण अपेक्षित आहे प्रायमरीली. आपल्याला जर तोंडामध्ये घास दिला आहे, आपण खायला दिलं आहे मुलाला, तर त्यांनी चावून खाणे ही पहिली कृती आवश्यक आहे. कुठलीही गोष्ट खायला दिली की ती चावून खाणे, किंवा चावलं आहे पण घास गिळणे हे पण आवश्यक आहे. चावतं आहे मूल, घेतं आहे पण घास तोंडात तसाच ठेवतं आहे, गिळण्याची कृती बऱ्याच वेळा येत नाही. हा प्रॉब्लेम CP मुलांमध्ये बऱ्यापैकी जास्त आढळून येतो बघा. की जी मुलं, आपण CPचा पण व्हिडिओ बघितला होता की गिळणे आणि चावून खाणे ही ॲक्टिव्हिटी जी आहे ती सेरेब्रल पाल्सीमध्ये जास्त त्यांना ही कृती शिकणं आणि करणं याच्यासाठी जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागते त्यासाठी. तर अशा प्रकारे चावून खाणे आणि गिळणे ही एक स्किल असणं येणं आवश्यक आहे प्रायमरीली. आणि त्यानंतर हातात ग्लास घेऊन पाणी पिणे. साधारणतः आपल्याला 3, 3.5, 4 वर्षांचं मूल जे आहे तर आपण अपेक्षित करतो की मुलाने ग्लास उचलून स्वतःच्या हाताने पाणी पिणे, किंवा आपण त्याला एखादं ज्यूस दिलं किंवा दूध दिलं आहे, दुधाचा कप, मोठा मग असेल किंवा कप असेल तर तो साधारणतः पकडून त्याला पिता येणे हे आपल्याला अपेक्षित आहे. वरण भात, वरणपोळी हाताने खाणे हे आपल्याला अपेक्षित आहे मुलाकडनं. वरण भात आणि त्याने वरणपोळी त्याच्या हाताने खाणे हे पण अपेक्षित आहे 3 ते 10 वर्ष वयोगटाच्या मुलाचं. मी आता 3 ते 10 वर्ष वयोगटाची मुलं का म्हणते आहे, कारण याच्यामध्ये अडचणी अशा आहेत की जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ॲक्सेप्टन्स लेवल पालकांचा आणि त्यानंतर त्याचं सुरू होणारं स्पेशल एज्युकेशन, त्याला दिलं जाणारं ट्रेनिंग हे तुम्ही कितव्या वर्षी चालू करता याच्यावरती मुलाचा सगळा ग्रोथ डिपेंड आहे. बरोबर आहे की नाही, याविषयी आपण बोललो होतो. आणि त्यासोबत मुलाची सिव्हिअरिटी, मग ती ऑटिझमची सिव्हिअरिटी किती आहे आणि ADHDची सिव्हिअरिटी किती आहे, किंवा इतर कुठली इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीमध्ये जर मूल असेल, किंवा डाऊन सिंड्रोम असेल, फ्रजाइल एक्स सिंड्रोम असेल, किंवा इतर कुठला सिंड्रोम असेल, CP मूल असेल, तर त्याची सिव्हिअरिटी किती आहे याच्यावरती पण या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत मुलाने शिकणे. तर जसं की मूल बॉर्डरलाईन माइल्ड मूल असेल तर या गोष्टी लवकर शिकताना दिसेल तुम्हाला, पण सिव्हिअरिटी जास्त असेल तर त्याला या गोष्टी शिकण्यास विलंब होताना दिसेल, आपल्याला वेळ लागेल असं आपल्याला जाणून येईल, जरी आपण ट्रेनिंग त्यांना देतो आहे तरी पण. तर अशा प्रकारे आपल्याला मुलाने वरण भात त्याच्या हाताने खाणं आवश्यक आहे. वरणपोळी पण त्याच्या हाताने, कुस्करून दिलेली वरणपोळी त्याच्या हाताने त्याने खाणं अपेक्षित आहे आपल्याला. तर टॉयलेटमध्ये बसून शी करणे हे पण एक
खूप ऑटिझम मुलांमध्ये हा इश्यू दिसून येतो की मूल शी करताना टॉयलेटमध्ये बसत नाही, उभं राहून शी करतं. तर हा जो इश्यू आहे, तर मुलाचा त्याच्या मागचे वेगळे वेगळे कारणं शोधावे लागतात. 2 मिनटं नंतर फोन करू. तर मूल टॉयलेटमध्ये बसत का नाही याच्या मागे काय कारणं आहेत, ते वेगळे वेगळे कारणं आहेत त्याच्यामागे. सेन्सरी इश्यू आहे की मुलाला काही फिजिओवाईज बसण्यासाठी काही अडचण आहे फिजिकली, ते पण बघावं लागतं. किंवा मूल तिथे बसायला घाबरतं आहे म्हणून मूल बसत नाही आहे का, या त्यामागची ही वेगळी वेगळी कारणं आहेत. तर त्याच्यामागे ही कारणं कोणती आहेत ही शोधावी लागतात. मूल जर टॉयलेटमध्ये शी करायला बसत नाही आहे किंवा उभं राहूनच जर शी करतो आहे, तर त्याच्यामागची ही कारणं वेगळी वेगळी आपल्याला शोधायला लागतात. पण साधारणतः आपल्याला 3 वर्ष ते 10 वर्षाचं मूल जे आहे त्याने आपल्याला टॉयलेटमध्ये बसून शी करावी हे अपेक्षित आहे. तर नसेल बसत तर त्यामागे स्पेशल एज्युकेटरने जसं म्हटलं की स्पेशल एज्युकेटरच्या अंडर ऑब्झर्वेशन मूल जर असेल तर त्याच्या मागचं कारण तो फाइंड आउट करेल आणि तुम्हाला गाईड करेल त्याप्रमाणे की काय करायचं आहे. सेन्सरी इश्यू आहे की फिजिओचा इश्यू आहे की मूल घाबरतं आहे तिथे बसायला किंवा काय आहे. तर इवन टॉयलेट कुठलंही असो, इंडियन असो किंवा कमोड असो, तर हे आपल्याला अपेक्षित आहे मुलाने टॉयलेटमध्ये बसून शी करणे. आणि शिशू आल्यानंतर सांगणे किंवा खुणेने दर्शवणे जर मूल बोलत नसेल तर हे पण आपल्याला साधारणतः अपेक्षित आहे मुलाकडनं. किंवा शिसूसाठी पॅन्ट खाली करणे हे सुद्धा आपल्याला अपेक्षित आहे. मिहीर, तर अशा या गोष्टी आपल्याला साधारणतः 3 वर्ष ते 10 वर्ष वयोगटाच्या मुलाकडनं अपेक्षित आहेत. तर त्याच्यासोबत शिसूसाठी पॅन्ट खाली करणे किंवा काढणे हे अपेक्षित आहे आपल्याला मुलाकडनं. स्वतःच्या हाताने दात घासणे हे सुद्धा अपेक्षित आहे. तर त्याच्यामागे जर मूल दात घासत नाही तर आपण फाईन मोटारचा पण व्हिडिओ बघितलेला आहे की मुलाचं फाईन मोटार डेव्हलप तेवढं झालेलं नाही, की आय हँड कोऑर्डिनेशन मुलाचं तेवढं डेव्हलप झालेलं नाही, की सेन्सरी इश्यू मुलाला आहेत म्हणून मूल ब्रश करत नाही, हे पण कारणं त्याच्यामागे आहेत. आणि जर या पण गोष्टी आहेत तरी पण आपल्याला एडियली मुलाचं रोजच ब्रश करणं गरजेचं आहे. कारण ओरल हायजीन आपण जसं म्हटलं तर ओरल हायजीन आपल्याला मेंटेन ठेवण्यासाठी मुलाचं रोज ब्रश करणं पण गरजेचं आहे. तर त्याला स्वतःच्या हाताने त्याने ब्रश करणे हे आपल्याला अपेक्षित आहे. आणि नसेल करत मूल तर का नाही करत, तर याच्यासाठी स्पेशल एज्युकेटरच्या अंडर ट्रेनिंग मूल घ्या आणि ट्रेनिंग घ्या मुलासाठी. त्याच्यामागे न करण्यामागे काय कारण आहे हे स्पेशल एज्युकेटर शोधून काढेल आणि तुम्हाला त्याप्रमाणे गाईड करेल. आणि साधारणतः अंघोळ करताना साबण लावण्यासाठी हात पाय पुढे करणे हे मुलाला समजायला पाहिजे. साधारण माइल्ड मॉडरेट मूल, बॉर्डरलाईन मूल या गोष्टी करतं लवकर. त्याच्या लक्षात येतात की समजतात त्याला की आता आपण आपली अंघोळ चालू आहे, आपण हात पाय पुढे करायचे. बरीचशी मुलं स्वतः पण साबण लावण्याचा प्रयत्न करतात, काही मुलं साबण चाटण्याचा प्रयत्न करतात. तर त्यामागचे पण सेन्सरी इश्यू आहेत. तर त्यामागे पण तुम्हाला गाईड केल्या जाईल की हा नेमका इश्यू कोणता आहे, तो कुठल्या सेन्समुळे, त्याचा व्हिज्युअल सेन्समुळे, त्याच्या कलरमुळे साबणाकडे अट्रॅक्ट होतो आहे की त्याच्या स्मेलमुळे अट्रॅक्ट होतो आहे की टेस्टमुळे त्याला खाण्याची साबण खाण्याची चाटण्याची इच्छा होती आहे. याच्यामागे पण वेगळे वेगळे इश्यू आहेत. जसं आपण मागे बोललो होतो की या सगळ्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत. म्हणून मी वारंवार सांगते की मुलाच्या सर्वांगीण विकासावरती काम होणं गरजेचं आहे. मूल सर्वांगीण विकासावरती जेव्हा काम व्हायला चालू होईल तेव्हा या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेशनमध्ये येतील. मूल काय करतं आहे, काय नाही करत आहे, कुठे प्रॉब्लेम आहे आणि कोणत्या गोष्टीवरती काम करायला पाहिजे हे स्पेशल एज्युकेटरच्या लक्षात येईल. आणि त्याप्रमाणे स्पेशल एज्युकेटर गाईड करेल, मार्गदर्शन करेल आणि त्याप्रमाणे त्याचा प्रोग्राम प्लॅन बनवेल. आणि त्या पद्धतीने पॅरेंट लोकांना पण तो प्रोग्राम प्लॅन दिला जाईल आणि स्पेशल एज्युकेटर पण त्याप्रमाणे काम करेल मुलावरती. तर या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहे. म्हणूनच आम्ही सांगतो की कुठल्या एका थेरपीवरती फोकस करू नका. फक्त एका वेळी सगळ्या ॲक्टिव्हिटी, बऱ्याच वेळा आम्हाला इन्सिस्ट करतात की नाही आम्हाला हीच थेरपी घ्यायची, आम्हाला तीच घ्यायची. पण आम्ही
तसं मी जसं मागे बोलले की आम्ही तसं करत नाही. आम्ही म्हणतो की आपण सुरुवातीला ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या घेणं तर आवश्यकच आहेत मुलाच्या, त्याशिवाय पुढे जाताच येणार नाही मुलाला. जर बेसिकच गोष्टी आपल्या फुलफिल झालेल्या नाही तर आपण पुढे जाणार तरी कसं? आपल्याला बेसिक गोष्टीच माहिती नाही. जसं आपल्याला गणित जर शिकायचं आहे तर अगोदर आपल्याला अंकांची ओळख होणं गरजेचं आहे ना, तसंच या मुलांचं पण आहे. जर आपल्याला पुढे जर जायचं आहे तर आधी बेसिक गोष्टी येणं गरजेचं आहे. म्हणून मग आपण प्री रिक्विजिट स्किल बघितल्या होत्या की बेसिक गोष्टी कुठल्या आवश्यक आहेत मुलाला ADHD ट्रेन करण्यासाठी. तर अशा पद्धतीने साबण लावण्यासाठी मुलाने हातपाय पुढे करावेत हे आपल्याला अपेक्षित आहे. अंघोळीसाठी मुलाला स्वतःचे कपडे स्वतः काढता येणं हे पण आपल्याला अपेक्षित आहे. ॲटलिस्ट निदान टी-शर्ट असेल तर, बटनांचा शर्ट तर ही नंतरची गोष्ट, टी-शर्ट असेल, बनियन असेल तर हे मुलांनी स्वतः हे कपडे काढणं अपेक्षित आहे. इलास्टिकची पॅन्ट असेल मुलाला तर ती पण त्याला काढता येणं आपल्याला हे अपेक्षित आहे त्याच्याकडनं. वयवर्ष 3 ते 10 वर्ष वयोगटाची. काही मुलं बटनाच्या पॅन्ट पण काढू शकतात. काढत असतील, बॉर्डरलाईन मुलं असेल किंवा माइल्ड मुलं असेल तर त्याला ते पण जमतं. तर नसेल जमत तर त्याला ते ट्रेनिंग पण द्यावं लागतं. जर मूल इलास्टिकची पॅन्ट काढतं आहे तर त्याला पुढे बटनाची पॅन्ट काढायला शिकवणे, चेन उघडणे लावणे ही कृती पण शिकवणे पॅन्टची. तर ही पुढची स्टेप झाली. तर कपडे घालणे ही कृती पण मुलाला येणं अपेक्षित आहे आपल्याला. तर अशा प्रकारे आपल्याला या स्किल मुलाला ADL स्किल आहेत त्याला या वयाच्या टप्प्यामध्ये आपल्याला याव्यात हे आपल्याला अपेक्षित आहे. रुमालाने स्वतःचं नाक पुसता येणे सर्दी जर झालेली असेल तर हे पण अपेक्षित आहे. जेवणाआधी आणि जेवणानंतर हात आणि तोंड धुता येणे मुलाला, आणि हात आणि तोंड धुतलेला ओला हात असेल, तोंड ओलं असेल तर ते कपड्यांनी पुसणे किंवा टॉवेलने, रुमालाने, नॅपकिनने कशाने तरी पुसायचं आहे हे पण लक्षात येणे मुलाला आपल्याला अपेक्षित आहे. मुलगा शीला जाऊन आला आहे तर आपले हात अस्वच्छ आहेत, स्वतःचे हायजीन त्याला कळली पाहिजे आहे. हे आपल्याला 3 वर्षाच्या मुलाकडनं तर नाही, पण जेव्हा 7 वर्षाचं, 8 वर्षांचं, 10 वर्षांचं मूल आहे तर त्याला त्याचे हात हँडवॉशनी स्वच्छ धुता येणे, साबणेने स्वच्छ धुता येणे हे आपल्याला अपेक्षित आहे. परंतु आपण काय करतो की हे ट्रेनिंगच आपल्याकडे उशिरा सुरू होतं मुलांचं. कारण मी जसं म्हटलं की ॲक्सेप्टन्स आणि मुलाला योग्य ट्रेनिंग देणं, त्याला स्पेशल एज्युकेशनच्या दृष्टीने ट्रेन करणं हेच उशिरा सुरू होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला विलंब लागतो, उशीर होतो. म्हणून आम्ही जसं म्हटलेलं आहे की अर्ली डायग्नॉसिस आणि अर्ली इंटरव्हेन्शनला खूप महत्त्व आहे. अर्ली इंटरव्हेन्शन म्हणजे त्याच्या दृष्टीने त्याचं स्पेशल एज्युकेशन चालू होणे. जर मूल आमच्याकडे 2 वर्षांचं, 3 वर्षांचं असताना आलं तर आम्ही हे सगळ्या गोष्टी मुलाच्या त्याच्या या सर्वांगीण विकासावरती काम चालू करतो आणि त्यावेळी कुठे जाऊन मुलामध्ये आपल्याला बदल होताना, त्याची ग्रोथ योग्य दिशेने होताना, सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने होताना दिसते आपल्याला. मग ते सोशल डेव्हलपमेंट असो, ADL असो किंवा अजून कुठलं डेव्हलपमेंट असो. तर अशा प्रकारे आपल्याला अंघोळीनंतर मुलाने स्वतःचं अंग पुसणे हे पण अपेक्षित आहे. 3 वर्षांच्या मुलाकडनं साधारणतः त्यांनी जर हातपाय धुतले त्याचे तर त्याने नॅपकिनचा वापर करून हातपाय पुसणे हे तरी निदान आपल्याला त्याच्याकडनं अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे आपण त्याच्याकडनं ADL स्किल अपेक्षित करतो. तर जर आपण एखादं फळ दिलं त्याला, सोलून खाण्याचं फळ, साधारणतः सोलून खाण्याची फळं ही संत्री, मोसंबी किंवा केळ असतं. तर बऱ्याच वेळा मूल आपण बघतो की फळ घेतं आणि डायरेक्ट तोंडात घालतं. त्याला ते सोलून खावं ही कन्सेप्ट पण नसते. तर आपल्याला अपेक्षित आहे की मुलांनी केळ त्याला सोलून खाता आलं पाहिजे. मोसंबी सोलणं जरा हार्ड आहे, पण संत्री सोलणं अपेक्षित आहे. त्यासाठी फाईन मोटार ॲक्टिव्हिटी मुलाच्या डेव्हलप होणं गरजेचं आहे की नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं की फाईन मोटार ॲक्टिव्हिटीचा व्हिडिओ बनवला होता आपण. अटेन्शन स्पॅन, फाईन मोटार, कॉन्सन्ट्रेशन, आय हँड कोऑर्डिनेशन ह्या गोष्टी का आवश्यक आहेत हे ते यासाठी आवश्यक आहे. जर फाईन मोटार डेव्हलप असेल मुलाचं तर या गोष्टी, या कृतीबरोबर मूल करू शकतं. मोसंबी सोलणे, संत्री सोलणे, केळी सोलणे याच्यासाठी फाईन मोटार पण आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अपेक्षित आहे की फळ दिलं तर त्याला ते सोलून खाता आलं पाहिजे. भाजीला पोळी लावून खाणे ही कृती मुलाला आली पाहिजे. ओली भाजी जर दिली मुलाला तर पोळीचा तुकडा घेऊन त्या पोळीला लावून खाता आलं पाहिजे मुलाला. इडली चटणी असेल किंवा डोसा असेल, सांबर डोसा असेल तर तोसुद्धा
डोस्याचा तुकडा, इडलीचा तुकडा चटणीला लावून किंवा सांबरला लावून मुलाला खाता येणे हे आपल्याला स्वतःच्या हाताने हे पदार्थ खाता येणे आपल्याला अपेक्षित आहे. स्वतःच्या हाताने जर वरण भात दिला, वरणपोळी दिली तर कालवून घेऊन खाता येणे हे पण अपेक्षित आहे. साधारणतः आपल्याला 7, 8, 9, 10 वर्षांचं मूल असेल तर आपल्याला त्याने स्वतःच्या हाताने कालवून वरण भात, वरणपोळी कालवून घेऊन स्वतः खाणे हे आपल्याला अपेक्षित आहे. न सांडता जेवण करणे हे पण आपल्याला अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं एडीएल ॲक्टिव्हिटीच्या की ADHD मूल असेल तर त्याचा जेवणाचा जो पॅटर्न आहे तो बऱ्यापैकी असाच असतो की खूप सांडतो किंवा भरभर तोंडात भरतं मूल. स्वतः तोंडातला घास पूर्ण चावून पण खात नाही की लगेच दुसरा घास खायला लागतं किंवा खूप जेवताना सांडतं. तर न सांडता व्यवस्थित रित्या जेवण करणे ही पण एक ADL ॲक्टिव्हिटी आहे. तर याचं पण ट्रेनिंग आपल्याला मुलाला द्यावं लागतं. तर हे पण आपल्याला अपेक्षित आहे 7, 8, 9, 10 वर्षाच्या मुलाकडनं. तर न सांडता जेवणे, ओले हात पुसणे. जसं आपण म्हटलं की जेवणानंतर अगोदर हात धुवून आलं तर ओले हात त्याने पुसणे. हात पाय तोंड धुतल्यानंतर ते पण त्याला पुसता येणे. साधारणतः नॅपकिनचा, रुमालाचा वापर करून त्याने ही कृती करणे आपल्याला अपेक्षित आहे. आणि साधारणतः स्लीपर चप्पल घालून बऱ्याच वेळा मुलांना चालता येत नाही बघा. आपण काय करतो, मुलाला चप्पल घालून चालता येत नाही म्हणून बूट अडकवून देतो किंवा सँडल अडकवून देतो. पण ही पण एक महत्त्वाची कृती आहे, ॲक्टिव्हिटी आहे. स्लीपर चप्पल पायात होल्ड करता आली पाहिजे मुलाला आणि ती चप्पल कॅरी करून मुलाला चालता आलं पाहिजे. ही पण ADL ॲक्टिव्हिटी आहे. जर ती येत नसेल तर त्यामागे पण वेगळे कारणं आहेत. जसे मी सांगितले तर स्पेशल एज्युकेटर विल फाइंड दॅट व्हॉट विल बी द रिझन ऑफ, त्याच्यामागे काय कारण असेल तर ते स्पेशल एज्युकेटर फाइंड आउट करेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ट्रेनिंग घ्यायला सांगेल आणि ट्रेनिंग देईल मुलाला. तर बिनाबंदाचे बूट चप्पलसुद्धा मुलाला स्वतः घालता आलं पाहिजे. सँडलसुद्धा मुलाला स्वतःला घालता आली पाहिजे. तर साधारणतः आपल्याला या सगळ्या कृती मूल 3 वर्षाचं ते 10 वर्षापर्यंतच्या मुलाकडनं या सगळ्या कृती त्याने करणं, ADL स्किल त्याला येणं अपेक्षित आहे आपल्याला. तर याचं ट्रेनिंग घेण्यासाठी अगोदर मुलाचं फाईन मोटार डेव्हलपमेंट असेल. जसं मी परवाच्या दिवशी फाईन मोटार ॲक्टिव्हिटी टाकल्या होत्या व्हिडिओमध्ये, बघितला की नाही तुम्ही माहिती नाही, बघितला नसेल तर तो निश्चितच बघा. तर अंगठा असेल किंवा या बोटाच्या हे सांगितल्या होत्या मी, ॲक्टिव्हिटीज काही सांगितल्या होत्या. तर जेव्हा आपल्याला पॅन्ट वरती करायची असेल, इलास्टिकची पॅन्ट असेल तर या अंगठ्याचा वापर करून आपण ती इलास्टिकची पॅन्ट वरती ओढतो, कुठलीही पॅन्ट असेल तर त्यामुळे या सगळ्या फाईन मोटार डेव्हलपमेंट ADL ॲक्टिव्हिटी शिकण्यासाठी गरजेच्या आहेत. ब्रश पकडायचा आहे तर ब्रश पकडण्यासाठी पण तुमच्या हातामध्ये तेवढी स्ट्रेंथ पाहिजे. तितका वेळ 2-3 मिनटं साधारण आपल्याला ब्रशिंगसाठी लागतात. 3 मिनटं 4 मिनटं. तर आपल्याला तेवढा वेळ ब्रश हातामध्ये कॅरी करणं मुलांनी गरजेचं आहे. तितका वेळ ब्रश तोंडामध्ये फिरवणं अपेक्षित आहे आपल्याला मुलाकडनं. तर या ज्या स्किल आहेत, या ज्या मी स्किल सांगितल्या आहेत, तर या तपासा आपलं मूल खरंच या स्किलवरती, या ग्रेडवरती कुठे आहे. आणि जर या स्किलमध्ये मागे असेल मूल तर आपल्याला त्या स्किलपर्यंत जायचं आहे. त्या मुलाला आपल्याला ते ट्रेनिंग द्यायचं आहे. तर त्याच्यासाठी म्हणून स्पेशल एज्युकेशनच्या टचमध्ये राहा, स्पेशल एज्युकेटरच्या टचमध्ये राहा, हे मी वारंवार तुम्हाला सांगते. जर मूल ह्या कृती जर अजूनही शिकत नाही आहे, तुम्ही शिकवल्या तरी मूल शिकू शकत नाही आहे, तर त्याच्या मागची कारणं काय आहेत हे स्पेशल एज्युकेटर फाइंड आउट करेल, शोधून काढेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला गाईड करेल, ट्रेनिंग देईल आणि त्यानंतर त्याचं ADL ट्रेनिंग पण स्पेशल एज्युकेटर तुम्हाला देईल आणि मुलाला पण ट्रेनिंग देईल. तर अशा पद्धतीने या स्किल आपल्याला साधारणतः 3 वर्ष ते 10 वर्षाच्या वयाच्या मुलांकडनं अपेक्षित आहे. मी का सांगितलं आहे 3 वर्ष ते 10 वर्ष? कारण आपल्याकडे येतानाच मूल बरंच उशिरा येतं. बऱ्याच वेळा पालकांचा ॲक्सेप्टन्स, ऑटिझम आणि ADHD मुलांच्या पालकांचा ॲक्सेप्टन्स हाच आहे की आधी ते त्या धक्क्यातनं सावरणंच त्यातच वेळ जातो मुलाला ॲक्सेप्ट करण्यामध्ये. आमचं मूल असं नाही आहे किंवा मुलामध्ये मूल तर सगळं व्यवस्थित दिसतं आहे, चांगलं दिसतं आहे
आणि त्याला आमच्या मुलाला असा काही प्रॉब्लेम नाही आहे असं बऱ्याच वेळा पालकांना वाटतं. पण जेव्हा जसं जसं मुलाचं वय वाढतं तसं प्रॉब्लेम मुलाचे वाढत जातात, त्यावेळी लक्षात येतं. आणि तेव्हा लक्षात येतं तेव्हा मुलाचं वय वाढलेलं असतं जेव्हा लक्षात येतं त्यावेळी. म्हणून मग आम्ही स्पेशली सांगतो आहे की या कृती आपल्याला 3 वर्ष ते 10 वर्ष 3 वर्ष ते 10 वर्ष आवश्यक आहे. आणि पुन्हा 10 वर्षाच्या पुढच्या वयाच्या मुलांसाठी, अडल्टच्या एजमध्ये असलेल्या मुलांसाठी पण कुठल्या एडियल ॲक्टिव्हिटी आवश्यक आहे यावरती पण आपण डिस्कस करूया. तर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज किंवा फोन करून माहिती विचारू शकता. फोन नंबर आमचा आहे 9970598429. आणि तुम्हाला या ज्या मी स्किल सांगितलेल्या आहेत तर त्या जर नोट डाऊन करून घ्यायच्या असतील तर वही आणि पेन घेऊन बसा आणि या नोट डाऊन करून घ्या. आपल्या मुलाला या स्किल येणं गरजेच्या आहेत त्याच्या वयाच्या प्रमाणे. तर अशा प्रकारे आपण एडियल स्किल या जाणून घेतलेल्या आहेत कुठल्या आहेत. आणि जर नसतील त्या फुलफिल झालेल्या तर निश्चितच स्पेशल एज्युकेटरला ॲप्रोच व्हा आणि त्याच्याकडनं हे ट्रेनिंग घ्या. तर आपण पुढच्या गोष्टी हा व्हिडिओ इथे संपवूया आणि पुढच्या गोष्टीवरती नंतर चर्चा करूया. तोपर्यंत धन्यवाद.